एक मुद्दा जो गेल्या 10-15 वर्षामध्ये आला आहे, काँग्रेसवाल्यांचं ते मूळ पाप आहे, भाजपवाल्यांनी त्याला कळसाप्रत नेलेलं आहे, ते भाषांना अभिजाततेचा दर्जा देणं हे आहे. मला माहिती आहे की 1 वर्षांच्या पूर्वी मराठी भाषेला जेव्हा अभिजाततेचा दर्जा मिळाला तेव्हा कोट्यवधी लोकांचे व्हॉट्सॲप स्टेटस भरून गेले होते, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणून. ज्यांनी आपल्या मुलांना कधी मराठी माध्यमात घातलं नाही, ज्यांनी बाप जन्मात मराठी पुस्तकं वाचली नाहीत, जे आपल्या घरामधल्या मुलांशी सुद्धा त्यांनी इंग्लिश गाणी म्हणावीत म्हणून सातत्याने आग्रह करतात, अशा सर्व आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांनासुद्धा प्रचंड भरतं आलं मराठीचं. आणि सुरेश भट जिथं कुठं असतील तिथं ते उचक्या लागून बेजार झालेले असतील. त्यामुळे अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे आत्ता काय राहिलाच नाही प्रश्न, असं आपलं झालं आहे. हा प्रॉब्लेम तमिळनाडूपासून सुरू झाला आहे. तमिळनाडूने 2004च्या UPAच्या ॲग्रीमेंटमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये घातलेला मुद्दा होता की तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं ही तेव्हाच्या UPA सरकारची जबाबदारी. त्यांनी ते केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचं झालं, संस्कृतचं झालं. मग मध्ये बराच गॅप पडला, ओडियाला मिळालं आणि मग मध्ये 10 वर्षांचा गॅप पडला. आणि मग ज्या वेळेला 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या नॉन बायोलॉजिकल माणसाच्या लक्षात आलं की आता महाराष्ट्र जिंकणं हे काहीतरी चमत्कार केल्याशिवाय शक्य नाही, तेव्हा अचानक त्यांनी जसा एखादा राजा त्याला मूल झालं आहे असं सांगितल्यावर कंठा काढून फेकून देतो, तसा अभिजात मराठीचा कंठा त्यांनी मराठी लोकांच्या अंगावर फेकून दिला. आणि मग मराठी लोक हे असे एकदम मोक्षाप्रत पोचले त्यावेळेला. आणि तुमच्याकडच्या पुण्यातल्याच लोकांनी मराठी लोकांना ह्या चुकीच्या दिशेनं नेलेलं आहे की 500 कोटी रुपये दरवर्षी मराठी भाषेला मिळणार आहे. रंगनाथ पठारे सर त्याचे अध्यक्ष होते, नरके सर त्या समितीत होते. या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण या दोघांनी जे तयार केलं आहे ते बाटलीतलं भूत बाटलीच्या बाहेर निघाल्यानंतर ते पुन्हा बाटलीत जायला 25 वर्ष लागणार आहेत. 500 कोटी रुपये मराठीला मिळतील असं सांगण्यात आलं. तुम्ही भारत सरकारची वेबसाईट चेक करा, तुमच्यापैकी जे जास्त उत्सुक आणि मेहनती असतील त्यांना तो डेटा मी पण देतो. गेल्या 10 वर्षामध्ये तमिळनाडूला 1.5 ते 2 कोटी रुपये मिळालेले आहेत. जर तमिळ भाषिकांना 2 कोटी रुपये मिळाले असतील, जे एवढे आग्रही आहेत, तर मराठी लोकांसारख्या आळशी लोकांना 150 रुपये तरी मिळतील का, ह्याच्याबद्दल मला शंका आहे. पण तरीसुद्धा आपल्या मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि आता आपला इतका प्रचंड विकास झाला आहे मराठी भाषेचा की आयर्लंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा मराठी भाषेची केंद्र आपण काढली आहेत. म्हणजे असं होईल इव्हेंच्युअली की महाराष्ट्रातनं मराठी पूर्ण नामशेष होईल आणि ती आयर्लंड, इंग्लंड, टांझानिया, मोझांबिक अशाच प्रकारच्या देशांमध्ये उरेल. आणि मग आपण जे लोक आहोत हे आपण मराठी डायस्पोरा होऊ आणि ते मूळचे मराठी लोक होतील. तसं झालं की मग आपली गाथा पूर्ण होईल.